Hello student, good morning, Minate madam. Students, today we will to learn a sexual reproduction in plants. आपण प्लांट्समधलं वनस्पतींमध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शन कसं होतं ते आज आपण लर्न करणार आहोत. आपण त्यासाठी एक फ्लॉवर जो आहे त्या फ्लॉवरचे वेगवेगळे पार्ट्स जे आहेत ते आपण बघणार आहोत. सेक्स्युअल रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये जे होतं ते त्याचा मेन जो प्लांट्सचा घटक आहे तो म्हणजे फ्लॉवर. फ्लॉवरमध्ये जे काही इलेमेंट्स असतात त्या इलेमेंट्समुळे या प्लांटचं सेक्स्युअल रिप्रोडक्शन होत असतं. आता आपण फ्लॉवरचं वेगवेगळे त्याचं स्ट्रक्चर बघूया आणि त्याचे वेगवेगळे पॉईंट्स बघूया, त्यांचे वेगवेगळे पार्ट्स बघूया. फ्लॉवर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन प्लांट. हे लक्षात ठेवा की फूल हे जे असतं हे प्लांटमधलं सेक्स्युअल रिप्रोडक्शनचं स्ट्रक्चरल युनिट आहे. सेक्स्युअल रिप्रोडक्शनचं हे स्ट्रक्चरल युनिट आहे, कार्यात्मक घटक आहे तो फूल म्हणजे. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल रोल ॲज कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम अँड गायनेसियम. फ्लॉवरमध्ये 4 महत्त्वाचे फ्लोरल्स रोल असतात. फ्लॉवरमध्ये 4 महत्त्वाचे काय असतात, फ्लोरल रोल्स असतात. आता फ्लोरल रोल्स जे आहेत ते कुठले कुठले आहेत. कॅलिक्स बघा, हा खाली फुलाचा जो खालचा जो हिरवा असतो भाग, इथे बघा मला जे एकदम छान ताजं फुल नाही मिळालं आत्ता सकाळी म्हणून मी हे आणलेलं आहे. बघा हे जे हा जो आहे हा कोण आहे, कॅलिक्स आहे. कॅलिक्स. त्यानंतर दुसरा भाग आहे करोला. हे बघा हा याला हे 4 जे हे जे असतात कॅलिक्स म्हणतात. करोला म्हणजे हे पाकळ्या ज्या आहेत फुलांच्या, या ज्या पेटल्स आहेत याला म्हणतात करोला. आणि अँड्रोसियम अँड गायनेसियम. तर अँड्रोसियम आणि गायनेसियम म्हणजे काय, तर हे जे फ्लॉवर असतं ह्या फ्लॉवरचा हा एक लांब असा भाग असतो. ह्या पूर्ण भागाला गायनोसियम असं म्हणतात. हा गायनोसियम म्हणजे काय असतो, फिमेल पार्ट असतो, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो. आणि ह्या फ्लॉवरमध्ये असे छोटे छोटे जे पार्ट्स असतात त्याला अँड्रोसियम असं म्हणतात. तर बघा याच्यामध्ये फुलामध्ये हा जो पूर्ण भाग आहे, हा पूर्ण जो भाग आहे हा आहे कुठला भाग आहे तो, तर गायनोसियम. आणि हे जे छोटे छोटे जे भाग आहेत ते कुठले भाग आहेत, ते अँड्रोसियम आहेत. तर आता गायनोसियममध्ये बघा की कोणते भाग असतात, तर एक हा वरती जो असतो तो स्टिग्मा असतो. वरचा पूर्ण जो मोठा भाग असतो तो काय असतो, स्टिग्मा. हे वरती हे जे दिसतंय हे काय असतं, स्टिग्मा असतं. नंतर ही त्याची पूर्ण जी ट्यूब असते ही जी पूर्ण ट्यूब आहे ती ट्यूब म्हणजे काय असते, स्टाईल. आणि याच्या आतमध्ये काय असतं, ओव्हरी असते. आता आपण बघूया ती ओव्हरी. हे बघा हा कोण आहे, हा काय आहे, गायनेसियम आहे. हा गायनेशियम आहे. ह्या गायनेशियममध्ये आपण परत एकदा बघूया. हा वरचा एकदम वरचा टोकाकडचा भाग त्याला स्टिग्मा म्हणतात, तो चिकट असतो. आणि ही जी ट्यूब असते ह्या ट्यूबला काय म्हणतात, तर स्टाईल म्हणतात. आणि आतमध्ये ओव्हरी असतात. आपण ही ओव्हरी जर आपण हे कापून बघितलं तर आपल्याला इथे काय दिसेल, ओव्हरी दिसेल. बघा तुम्ही जर बघितलं, आपण जर याचा मधोमध जर आपण याला कट केलं तर आपल्याला काय दिसते, ही ओव्हरी दिसते. ह्या ओव्हरीमध्ये छोटे 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 जे बी सारखे जे भाग दिसतात, तर ही ओव्हरीमध्ये हे काय असतात, त्यांचे ओव्ह्यूम्स असतात, त्यांचे हे बीजांड असतात. ह्या गायनेशियममध्ये ही पूर्ण ही काय आहे, ओव्हरी आहे. आणि ह्या ओव्हरीमध्ये हे छोटे छोटे ओव्ह्यूम्स असतात, बीज असतात. हे बघा हे छोटे दिसत आहेत. खाली काढू याला. हे बघा हे काय असतात, तर हे ओव्ह्यूम्स असतात यामध्ये. अशा पद्धतीने फ्लॉवरचा हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा एक महत्त्वाचा पार्ट आहे गायनोशियम. आणि नंतर
अँड्रोसियम जे असतात ते ह्या पद्धतीचे असतात. अँड्रोसियमच्या टोकावरती जो असतो त्याला अँथर म्हणतात आणि ह्याची जी ट्यूब असते त्याला म्हणतात फिलामेंट. आता याच्यामध्ये बघा हे अँड्रोसियम्स आहेत. हे बघा हे काय आहेत, हे दिसत आहेत, हे अँड्रोसियम्स आहेत. आणि ह्या अँड्रोसियमच्या टोकावर हे काय अँथर आहे आणि ही ट्यूब जी असते तिला फिलामेंट असं म्हणतात. अशा पद्धतीने हे अतिशय महत्त्वाचे पार्ट्स आहेत. रिपीट करूया आपण एकदा. गायनॅसियम इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट अँड अँड्रोसियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. गायनोसियममध्ये स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरीने गायनोसियम फॉर्म झालेला असतो. अँड्रोसियम अँथर आणि फिलामेंटनी फॉर्म झालेला असतो. तर ओव्हरीमध्ये जे जर्म्स सेल्स असतात म्हणजे ओव्ह्यूम्स असतात. आता आपण याचे हे जे 4 होल्स बघितले त्याच्यामध्ये कॅलिक्स खाली पेटल्सला म्हणतात करोला आणि हे गायनेशियम आणि अँड्रोसियम हे 4 फ्लोरल होल्स बघितलेत. आता हे 4 जे रोल्स आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे इसेन्शियल रोल्स आणि ॲक्सेसरीज रोल्स असे प्रकार पडलेत. इसेन्शियल म्हणजे आवश्यक असे कोणते आहेत तर आवश्यक जे आहेत अँड्रोसियम आणि गायनेशियम. ह्या अँड्रोसियम आणि गायनेशियम यांनी हा जो एवढा भाग आहे यांनी रिप्रोडक्शन मेन होत असतं. हे जर 2 भाग नसतील तर नवीन झाड तयार होणार नाही, जे रिप्रोडक्शन होणार नाही आणि म्हणून यांना इसेन्शियल रोल्स असं म्हणतात. अँड्रोसियम अँड गायनेशियम आर कॉल्ड इसेन्शियल रोल बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. ते रिप्रोडक्शन करत असतात. यांचे हे दोघं जेव्हा एकत्र येतात हे आपण नंतर बघणारच आहोत की फर्टिलायझेशन कसं होतं. गायनोशियम आणि अँड्रोशियम मुळे फर्टिलायझेशन कसं होतं आपण नेक्स्ट पाहणारच आहोत. पहिल्यांदा आपण यांचे पार्ट्स बघूया. नंतर ॲक्सेसरीज रोल्स कोणते तर कॅलिक्स अँड करोला. म्हणजे जर हा जो कॅलिक्स आहे हा आणि ह्या ज्या पेटल्स आहेत करोला हे यांना ॲक्सेसरीज रोल्स असं म्हणतात. अँड बिकॉज दे रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर होल्स. हे पाकळ्या काय करतात आणि हे कॅलिक्स काय करतं तर हे आतले जे गायनोशियम आणि अँड्रोशियम जे आहेत त्यांचं ते काय करतात प्रोटेक्शन करतात. त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी असल्यामुळे त्यांना ॲक्सेसरीज रोल्स असं म्हटलं जातं. म्हणजेच ॲक्सेसरीज म्हणजे अतिरिक्त आणि इसेन्शियल म्हणजे आवश्यक. म्हणजे रिप्रोडक्शन होण्यासाठी आवश्यक असतात हे म्हणून त्यांना इसेन्शियल रोल्स म्हणतात. आणि हे रिप्रोडक्शन होण्यासाठी आवश्यक नसतात परंतु त्यांच्यापासून प्रोटेक्शन होतं आणि म्हणून त्यांना अतिरिक्त म्हणजे असे ॲक्सेसरीज रोल्स असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये बघा सेपल्स, पेटल्स. मेंबर ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज सेपल अँड दे आर ग्रीन कलर. हे जे कॅलिक्स असतात या कॅलिक्सचे जे मेंबर्स असतात आता हा बघा हे मेंबर्स आहेत तर यांना काय म्हणायचं ह्यांना हे पूर्ण भाग जो आहे तो कॅलिक्स आहे. हा पूर्ण भाग जो आहे तो काय कॅलिक्स. पण यांचे जे या पाकळ्या दिसत आहेत तुम्हाला तर या पाकळ्यांना सेपल्स म्हणतात. यांना काय म्हणतात सेपल्स. नंबर ऑफ पार्ट्स ऑफ कॅलिक्स इज कॉल्ड अ सेपल्स. आणि पेटल्स म्हणजे काय मेंबर ऑफ करोला आर कॉल्ड पेटल्स. आता हे जे करोला आहेत म्हणजे ह्यांचे जे पेटल्स आहेत या पेटल्सला काय करोलाचे जे हे पार्ट्स आहेत त्यांना काय म्हणायचं बघा हे पार्ट्स आहेत यांना काय म्हणायचं यांना आपण पाकळ्या म्हणतो मराठीतून आणि इंग्लिशमधून त्यांना पेटल्स म्हणतात. आणि ह्यांना काय म्हणायचं हे पेटल्स आणि हे काय झाले सेपल्स. अशा पद्धतीने कॅलिक्सचे जे पार्ट आहे त्याला सेपल्स म्हणतात किंवा पेडिकल आणि करोलाचे जे पार्ट्स असतात त्यांना म्हणतात पेटल्स. तर सेपल्स आणि पेटल्स तुम्हाला कळालं असेल. हे सेपल्स आणि हे पेटल्स उलटं सांगितलं हे पेटल्स अँड हे सेपल्स. आता बायसेक्शुअल फ्लावर. आता काही फ्लावर जे असतात ते बायसेक्शुअल असतात आणि काही युनिसेक्शुअल असतात. बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय अ फ्लावर इज कॉल्ड ॲज बायसेक्शुअल ऑफ बोथ अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. एकाच फ्लावरमध्ये जर अँड्रोशियम पण असेल आणि गायनोशियम पण असेल तर त्या फ्लावरला बायसेक्शुअल फ्लावर म्हणतात. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस म्हणजे जास्वंदाच्या फुलामध्ये बघा आपल्याला काय दिसतंय हा अँड्रोशियम पण दिसतोय आणि हे जे आहेत हे हा अँड्रोशियम पण दिसतोय आणि हा गायनोशियम पण.
हा गायनोसियम आहे आणि हा एकाच फ्लॉवरमध्ये गायनोसियम पण आणि अँड्रोसियम पण आहे आणि म्हणून ह्या जास्वंदच्या फुलाला बायसेक्स्युअल फ्लॉवर म्हणतात. म्हणजे एकाच फुलामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जर असेल तर त्या फ्लॉवरला बायसेक्स्युअल फ्लॉवर असं म्हणतात. आणि म्हणून जे झाडांमध्ये बायसेक्स्युअल फ्लॉवर असतात त्यांचं रिप्रोडक्शन हे फास्ट होतं, कारण की तिथेच त्या फ्लॉवरमध्ये दोन्ही असल्यामुळे त्यांचं फर्टिलायझेशन फास्ट होतं. आता युनिसेक्स्युअल फ्लॉवर म्हणजे काय? अ फ्लॉवर इज कॉल्ड युनिसेक्स्युअल फ्लॉवर इफ एनी वन ऑफ द अँड्रोसियम अँड ऑर गायनोसियम प्रेझेंट द फ्लॉवर इज कॉल्ड ॲज युनिसेक्स्युअल फ्लॉवर. आता ज्या फुलामध्ये फक्त गायनोसियमचाच पार्ट असतो, म्हणजे फक्त फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो, किंवा फक्त अँड्रोसियमचाच पार्ट असतो म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो, दोघांपैकी एकच जेव्हा फुलामध्ये असतं तेव्हा त्या फ्लॉवरला युनिसेक्स्युअल फ्लॉवर म्हणतात. याचं उदाहरण आहे पपईचं झाड जर आपण बघितलं तर त्या पपईच्या झाडामध्ये जे फुलं असतात त्या फुलामध्ये एकतर अँड्रोसियम असतो किंवा एकतर गायनोसियम असतं. आणि म्हणून पपईचं रिप्रोडक्शन होण्यासाठी दोन फुलांमधून युनियन होण्यासाठी दोन फुलांची आवश्यकता असते. तर आपण बायसेक्स्युअल फ्लॉवर आणि युनिसेक्स्युअल फ्लॉवर म्हणजे काय बघितलं. आता बघा पेडिकल. मेनी फ्लॉवर हॅव द स्टॉक फॉर सपोर्ट कॉल्ड ॲज पेडिकल अँड सच फ्लॉवर आर कॉल्ड ॲज पेडिसिलेट अँड फ्लॉवर विदाउट स्टॉक इज कॉल्ड ॲज सेसिल. आता बऱ्याच फुलांना पेडिकल असतं. आपण बघितलं की दांडी असते बघा. हे जे फ्लॉवर आहे या फ्लॉवरला हे जे कॅलिक्स आहेत, या कॅलिक्सच्या खाली काय एक दांडी आहे आणि या दांडीला काय म्हणतात तर याला म्हणतात पेडिकल. हे पेडिकल असतं आणि काही फुलांना हे पेडिकल नसतं. मेनी फ्लॉवर हॅव स्टॉक फॉर सपोर्टसाठी हा स्टॉक असतो कॉल्ड ॲज पेडिकल अँड सच फ्लॉवर ॲज कॉल्ड ॲज पेडिसिलेट. मग ह्या फ्लॉवरला पेडिसिलेट असं म्हणतात. आणि ज्या फ्लॉवरला स्टॉक नसतात, फ्लॉवर विदाऊट स्टॉक इज कॉल्ड ॲज सेसिल. आता समजा एखादं फूल असेल आणि त्या फुलाला ते फूल डायरेक्ट स्टीमला जोडलेलं असेल, त्याला हे स्टॉक नसतात, तर त्या फुलांना काय म्हणतात सेसिल्स असं म्हणतात. तर आपण हे पार्ट बघितले, हे 8 पार्ट बघितले. आता आपण 9वा महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत, अँड्रोसियम. अँड्रोसियम आणि गायनोसियम हे जे महत्त्वाचे पार्ट्स आहेत, हे 9वा आणि 10वे हे 2 पार्ट्स रिप्रोडक्शनसाठी महत्त्वाचे आहेत. आणि हे 8 पार्ट्स जे आहेत ते आपल्याला फुलांची माहिती आणि फुलांच्या वेगवेगळ्या पार्ट्सला काय म्हणतात ते दाखवतात. अँड्रोसियम बघा. अँड्रोसियम इज अ मेल होल. अँड्रोसियम हा मेल होल असतो, म्हणजे मेलचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो. आता त्याच्यामध्ये काय काय असतं अँड्रोसियममध्ये? स्टीमन्स आणि अँथर असतं. स्टीमन member of androsium is called as stamen. Each stamen have a filament. आता हा जो अँड्रोसियम असतो, ह्या अँड्रोसियमला काय असतात? स्टीमन्स असतात. अँथर इज प्रेझेंट ॲट द टीप ऑफ द स्टीमन. बघा 1 मिनिट, ह्याच्यात खूप छोटे छोटे स्टीमन दिसत आहेत. हे बघा, हा दिसतोय. तर हा जो भाग असतो तो ट्यूब जी असते त्या ट्यूबला स्टीमन म्हणतात. आणि या स्टीमनच्या डोक्यावरती हे जे तुम्हाला छोटे छोटे कण दिसत आहेत पिवळ्या रंगाचे, त्यांना अँथर म्हणतात. बघा, हा अँथर असतो आणि तो ज्याला जोडलेला असतो त्याला काय म्हणतात? स्टीमन म्हणतात. अँथर इज प्रेझेंट ॲट द टीप ऑफ द स्टीमन. स्टीमनच्या डोक्यावरती अँथर इज प्रेझेंट, अँथर असतात. स्टीमनच्या डोक्यावर अँथर असतात. इच स्टीमन हॅव अ फिलामेंट. ह्या स्टीमनला काय असतात? फिलामेंट असतात. म्हणजे ही जी ट्यूब असते ती असते फिलामेंट. अँथर हॅव 4 अँड दे आर कॉल्ड लोक्युलस. इन दिस लोक्युलस पोलन ग्रेन आर फॉर्म. आता अँथर जो असतो त्या अँथरच्या डोक्यावरती एक छोटीशी पेटी असते. अँथर म्हणजे की बघा इथे तो छोटासा कोश असतो आणि ह्या कोशमध्ये पोलन ग्रेन फॉर्म होत असतात. आता हे फुल जर तुम्ही स्वतः घेऊन बघितलं तर तुम्हाला तेच बारकाईने बघता येईल की याच्यामध्ये अँथर कोण असतो आणि अँथरच्या डोक्यावरती, अँथर जो असतो त्याच्या डोक्यावरती काय असतं? एक पेटी असते आणि त्या पेटीमध्ये पोलन ग्रेन बघा इथे आकृतीत दिसेल तुम्हाला, ही अशी पेटी छोटी असते आणि त्या पेटीमध्ये पोलन ग्रेन्स फॉर्म होत असतात. इन दिस लोक्युलस पोलन ग्रेन आर फॉर्म
बाय मिओसिस, आणि हे मिओसिसनी फॉर्म होत असतात. पोलन ग्रेन रिलीज ॲट ॲप्रोप्रिएट टाईम. विशिष्ट वेळेला हे पोलन ग्रेन्स काय होतात, बाहेर पडतात. आता परत एकदा बघा की याच्यामध्ये काय असतं, स्टिमन, अँथर, पोलन ग्रेन असे याच्यामध्ये फिलामेंट असे असतात. हा आहे फिलामेंट. या फिलामेंटच्या डोक्यावरती बघा ही एक पेटी आहे, आणि ह्या पेटीला आपण अँथर म्हणतो. ह्या अँथरमध्ये काय असतात, पोलन ग्रेन्स असतात, आणि हे पोलन ग्रेन्स जे आहेत ते एका विशिष्ट वेळेस काय होतात, बाहेर पडतात. आता आपण बघूया गायनॅसियम. गायनॅसियम इज अ फिमेल होड. मेंबर ऑफ गायनॉसियम इज कॉल्ड ॲज कार्पेल्स. दे मे बी सेपरेट ऑर युनिटेड. मेंबर ऑफ गायनॅसियम इज कॉल्ड ॲज कार्पेल्स. दे मे बी सेपरेट ऑर युनिटेड. गायनॅसियमचे जे मेंबर्स असतात त्याला कार्पेल्स म्हणतात. ओव्हरी इज प्रेझेंट. आपण मग अशी ओव्हरी काढली. हां, बघा ही ओव्हरी आहे. हे बघा ही ओव्हरी आहे. इज प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ इच कार्पेल. हा जो कार्पेल असतो ह्या कार्पेलच्या बेसला काय असतो, काय असते, ओव्हरी असते. अ हलो स्टाईल कम अप फ्रॉम द ओव्हरी. ही जी ट्यूब दिसते ना, ही ट्यूब हॉलो म्हणजे कशी पोकळ असते. बघा आपण जर बघितलं, हे बघा तुम्हाला दिसेल ही कशी असते, ही पोकळ असते. आता ही ovary is present at the basal end of each carpel. A hollow style comes up from the ovary. Stigma is present at the tip of the style. ही जी स्टाईल आहे या स्टाईलच्या टिपला हा जो असतो, हा टिपला म्हणजे टोकाला हा काय असतो, स्टिग्मा असतो. स्टिग्मा. ओव्हरी कंटेन वन ऑर मेनी ओव्ह्युल्स. ह्या ओव्हरीमध्ये आता आपण पाहतो इथं की ह्या ओव्हरीमध्ये ओव्ह्युल्स असतात. ओव्ह्युल्स म्हणजे बीज असतात. हे छोटे 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 दिसत आहेत तुम्हाला, हे काय असतात, त्याच्यामध्ये ओव्ह्युल्स असतात. आपण आकृतीत जर पाहिलं, आकृतीत स्पष्ट दिसतं आपल्याला, हे काय असतात, ओव्ह्युल्स. आणि ही स्टाईल कशी असते, पोकळ असते, हॉलो अशी असते. ओव्हरी कंटेन वन ऑर मेनी ओव्ह्युल. एम्ब्रियो सॅक इज फॉर्म इन इच ओव्ह्युल बाय मिओसिस. या एम्ब्रियो सॅक तयार होते ओव्ह्युलमध्ये. या ओव्ह्युलमध्ये एम्ब्रियो सॅक म्हणजे एम्ब्रियोला ठेवण्यासाठी एक सॅक तयार होते मिओसिस पद्धतीने. इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एग सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिआय. प्रत्येक एम्ब्रियो सॅकमध्ये काय असतात, तर हॅप्लॉइड एग्ज असतात आणि 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिआय असतात. म्हणजेच एम्ब्रियो सॅकमध्ये एकतर एग्ज असतात, बीज असतात, आणि त्यांना ठेवण्यासाठी हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिआय असतात 2. अशा पद्धतीने गायनॅसियम आणि अँड्रोसियम पण आपण बघितलं. तर हे फ्लॉवरचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. आणि फ्लॉवर हा सेक्शुअल रिप्रोडक्शनचा एक युनिट, स्ट्रक्चरल युनिट आहे, आणि आपण त्याचे वेगवेगळे पार्ट्स बघितलेत. आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये गायनॉसियम आणि अँड्रोसियमच्या मदतीने फर्टिलायझेशन कसं होतं, म्हणजे पॉलिनेशन कसं होतं आणि फर्टिलायझेशन कसं होतं ते आपण लर्न करणार आहोत. तर स्टुडंट, तुम्हाला आजचा व्हिडिओ लेक्चर आवडलं का? फ्लॉवरचे वेगवेगळे पार्ट्स कोणते आणि काय कसे आहेत त्यांचे फंक्शन हे तुम्हाला समजलं का? जर तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.